हे बघ, ही माझी गाडी. रेस लावतोस? मी? माझी गाडी, तुझी मोटरसायकल. चालेल, पण माझ्याकडे मोटरसायकल नाही. अरे ही काय माझी आहे ना, तू घे. चालेल चालेल, पण 1000 रुपये पण नाहीत. हरायची भीती वाटते तुला? काळजी करू नकोस. तू जर हरलास तर मला तू पैसे देऊ नको. मी हरलो तर 1000 रुपये तुला दे. डन? डन. गुड. हे बघ, तो पोलीस चेक नाका आहे ना, हो. त्याच्या पलीकडे शंकराचं देऊळ आहे. तिथे आधी कोण पोचतो ते बघूया. चल. भडके, हा जर जिंकला तर 1000 रुपये जातील खरं, पण आपला माल तर पोचेल सुखरूप पलीकडे. आणि तो हरला तर? तो हरला तर 50,000 रुपयाचा माल जाईल खरा, पण आपण तर वाचू. वाह सुपारी दादा, क्या भेजा है, एकदम डोक्यालेटी. हा कमान कमान लटके. ए, 1000 रुपये कर ठेव, 1000 रुपये. बघूया बघूया. हवालदार, झडती घ्या. होय साहेब, काय झालं काय? काय झालं? अरे अरे साहेब, मी पैसे झाली ती. हे बघा साहेब, हे काय घेऊन चालला होतास? मी काही नाही. हे माझं नाही, माझं नाही. माझं नाही. हो, 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 हे माझं नाही, खोटं सांगितलं बोलतोस तुम्हाला. काय? थोडंसं ऐका. बोल. माझं नाही, हे, इन्स्पेक्टर साहेब. अरे, काय झालं काय? काय झालं? बेकायदेशीर ड्रग्ज घेऊन चालला होता हो, हो, आणि वर म्हणतो कोणीच तरी पैज लावली होती म्हणून. हो, लावली ती लावली. ओ दाढीवाले, सांगा ना, पैसे लावली का तुमच्याशी? ओ, काय नाव आहे तुमचं? बडबडतोय? कांबळे. बघा बघा. अरे अरे इतर माझीच मोटरसायकल हो, हो. परवा चोरीला गेली होती. चोरी. का रे? मोटरसायकल कोणाची? या घाऱ्याची. त्यांनी दिली तुम्हाला पैशासाठी. हे घाऱ्या सांग ना आता का? हा? ए चले. ओ साहेब, माझा ऐका. हो, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला या आणि मोटरसायकल घेऊन जा. बर. साल्या, तुझ्याबद्दल आता एवढा भक्कम पुरावा माझ्याकडे आहे की तुरुंगात नाही 6 महिन्यासाठी पाठवला तर नावाचा कांबळे नाही. माफ करा हवालदार साहेब, काय की जेलमध्ये पहिल्यांदा आलो ना. मग काय आरती ओळू? नाही नको. काय हवालदार साहेब, एक हात काढ. नाही, मी काय म्हणतो, इथे जेलमध्ये काही खायला प्यायला मिळतं का? हो, मिळतं ना. लाडू, पेढे, बर्फी, नाथा, बुक्या. धक्का मारतो. टॉयलेट करीन दिसतोय. राम राम. तू ये चल पुढे. थुंकला पचकन. थुंकून दे रे, पुढे चाल. जातो ना. काय हवालदार साहेब, ते फटिंगण लडदू माणसं एका फाटक्या माणसाची सेवा काय करते तो? शरीराच्या ताकदीपेक्षा मेंदूची शक्ती श्रेष्ठ असते या लोकांना पटलंय. तुला पटले दिसत नाही. ब्रेन इज ब्रेन. क्या समझे? अकल बड़ी या भैंस तो बोले दरवाजा. मी पैज मारून सांग, जेलच्या बाहेर सुद्धा तू लीडर होतास. बोल, केवढ्याची पैज लाव? ही पैज मारल्यामुळे तुला तुरुंगात यावं लागलं, विसरलास? मोटरसायकल बेड्या. अरे वा, माझ्याबद्दल बरीच माझी तुम्ही आधीच जमवली वाटतं. हो, तू येण्यापूर्वीच तुझा सर्वे काढून ठेवला महेश भैयानं. काय हवालदार, ही पनवती कुठल्या कोठडीत? हा, महेश भैयाच्याच कोठडीत. अरे वा, चांगला शिकलेला दिसतोयस. ते पण इंग्लिश. UNNX ते काय? काही नाही. गो गो जिओ गो. महेश, महेश भैया, एक विचारू? का शिकलेला असून इकडे कसा?
हेच विचारणारच ना? हो. काय करायचं ऐकून? चुपचाप जाऊन झोप. नुसत्या फालतू चौकशा. एक वेळ मला जेवायला नसलं तरी चालेल, पण बोलायला कोणीतरी पाहिजे यार. आणि आमच्या वाट्याला आलाय हा घुम्या. मी पैसे लावून सांग, तू सुद्धा माझ्यासारखाच निर्दोष आहेस आणि हाकनाक्या जेलमध्ये आलास. तुझ्याकडे पाहिलं की असं वाटत नाही तू गुन्हेगार आहेस म्हणून. आपण पैसे लावूयात ना? हेड पडला तर माझं बरोबर, टेल पडला तर तुला मी निर्दोष वाटून माझी सुटका होणार आहे. गुन्हेगार म्हणून माझ्या माथ्यावर लागलेला कलंक दूर होणार थोडाच. आय एम सॉरी. ठीक आहे, कधी वेळ आली की सांगेन माझी कहाणी मी. श्याम, नमस्कार जेलर सर. अरे तू इथे एकटाच बसून काय करतोयस? महेश तिथे पेपर वाचून दाखवतोय. तू शिकलेला आहेस ना? मग जा जा. सगळेजण आले? सगळे आले. पेपर वाचायला सुरुवात करायची. महेश भैया, जरा भविष्य वाचा ना माझ्या राशीचं. भविष्य नंतर. जरा आकडा काय आलाय सांगा ना दादा. आकडा बिकडा कुछ नाही, आधी अग्रलेख. कळलं? ताजी रावजी रेडे. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कवळे. गुड मॉर्निंग. बगळे. मॉर्निंग सर. काय हा. जय गोपाल जय गोपाल. जय गोपाल. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. एनिवे मिठालाल खट्टा इथे कशासाठी आलेत? साहेब यांना आपल्या एरियात नवीन दुकान काढावं म्हणतोय मिठाईचं. अच्छा. पण यांची मिठाई खात्रीची असते ना? होय साहेब, मिठाई खात्रीची आहे आणि माणूस पण खात्रीचा आहे. अच्छा. टेस्ट करून बघा साहेब. वा. ठीक आहे, छान आहे. देऊन टाका परमिशन. हो. जय गोपाल जय गोपाल. वा, तुमचं काम झालं बरं का? तुमची मेहरबानी साहेब. राम राम साहेब. बघूया हे कोण? हे आपल्या विभागातले औषधाचे व्यापारी. दुधाच्या बुकटीत यांनी उंदीरनाशक पावडर मिसळली चुकून. चुकून? होय साहेब, चुकून. त्यामुळं 2 मांजरं मेली, 1 कुत्र मेल, 4 पोरांना हॉस्पिटलात पाठवावं लागले. काय हो, तुम्ही केमिस्ट आहात की ड्रॅक्युला? सांभाळून घ्या साहेब, पोरा बाळांचा धनी आहे मी. आणि ती 4 पोरं आणि 2 मांजरं? साहेब, त्यांनी पेटी आणली 1ची. होय साहेब, 1 लाख. सांकेतिक भाषा. हा. बगळे, कावळे, सर. या केमिस्टवर एक वेळ दया करूया. पोरा बाळांचा धनी आहे तो. केलीच पाहिजे. या आता. चला, उपकार होतील साहेब. झालं तुमचं काम. येतो साहेब. कावळे, जी साहेब. ती बाहेर नवीन लेडी सेक्रेटरी आले ना, हा, आली आहे ना. तिला आत पाठवा, अर्जंट डिक्टेशन द्यायचंय. कालच ती आली आणि आजच डिक्टेशन? तसं नव्हे साहेब, आतापर्यंत 4-5 सेक्रेटरी आल्यात आणि गेल्यात. ही सहावी. नाही पाठवून देतो हा. पाठवा. गुड मॉर्निंग सर. सुंदर, अति सुंदर. हा? नाही म्हणजे तुमचं हँडरायटिंग सुंदर आहे असं आम्ही ऐकलं. ओह, थँक्यू. कसा? हा, तिथं नाही, इथं आमच्या शेजारी येऊन बसा. बैस. पण सर, इथे चेअर नाहीये. चेअर नाही, पण चेअरमन आहे ना. नाही, मी उभीच राहते. डिक्टेशन घेतेस का राजीनामा देतेस? राजीनामा? हा? नको सर, मी बसते. सांगा. हे बघ, रोज रोज घरचं खाऊन मला कंटाळा आलाय. आज 5 स्टार हॉटेल मध्ये दोघं लंचला जाऊ. पण सर, तुमचं लग्न झालं ना? तुला कशाला काढलंस त्या महामाया जगदंबेचं नको त्यावेळी?
हॅलो, कोण? मी जगदंबा बोलतीये. महाबाया, जगदंबा. बघ, तू नाव काढलंस आणि आमचं भूत हजर. ओ, तुमची बायको का व? अब तुमच्या बाजूला कोण हाय? बाईचा आवाज ऐकला. बाई, छे, तो आमचा आतला आवाज होता. पाया लावतात तसा शेणचा वास आला. तुला आता फोनवर सुद्धा सेंटचा वास यायला लागला वाटतं. अगं, तो आमच्या अंगवस्त्राचा म्हणजे आमच्या कपड्यांचा वास होता. अडाणीपणाचं प्रदर्शन बंद कर. फोन कशासाठी केला होतास? मी विचारते, आपल्या रेडे घराण्यात आज पावतर कुणी तुरुंगात गेलं होतं का? काय तुरुंगात? तुरुंगात म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मग आपली लाडकी लेक अलका तुरुंगात जायचं म्हणतीये. काय म्हणतेस काय? आम्ही आलो. अलका, काय ऐकतोय मी? हे तुरुंगात जायचं खूण कुठून काढलंस? बाबा, मी गुन्हा करून तुरुंगात जात नाहीये. आमच्या कला पथकातर्फे तिथल्या कैद्यांचं मनोरंजन करण्यासाठी चालले. म्हणे कैद्यांचं मनोरंजन? कैद्याला मन असतं का? आमच्या संगीतात दगडाला सुद्धा पाजर फोडायची शक्ती आहे. तुम्हाला गाणं ऐकू? नको, तुझं गाणं मला ऐकायचं नाही. अगं, यासनी तमाशाचं नाही तर कोठीवरचं गाणं आवडतं, चांगलं गाणं नाही. अलका, तू तुरुंगात जायचं नाहीस. पण हे बघ, अगं, गांधीजीने जेव्हा जेल भरो आंदोलन केलं तेव्हा सुद्धा आम्ही भूमिगत राहिलो, तुरुंगात गेलो नाही. मग आता चला. जायचं असलं तर जाऊन या. मी पण 4 दिवस माहेराला जाऊन येते. तुम्ही गप्पा बसा. हे बघ अलका, तू जायचं नाहीस. बाबा, माझ्या प्रोग्राम मध्ये आता बदल होणार नाही. सगळी मंडळी माझी वाट पाहत असतील. अलका, आणि हो, मी आईकडनं 5,000 रुपये घेतले. तिथल्या कैद्यांना मी मिठाई वाटणार आहे तुमच्या नावानं. अच्छा, टाटा. जगदंबे, तुला नक्की खात्री आहे ना? नाही म्हणजे ही आपलीच मुलगी आहे ना? का हॉस्पिटलमध्ये आदला बदल झाली? अहो, मला विचारा ना, मी सांगतो खात्रीनं, ही कन्याबाई साहेबांचीच आहे. कावळे नाही म्हणजे डिलिव्हरी झाली तुमची हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस मीच नाही का टेलिफोन वरून साहेबांना कळवलं की तुम्हाला कन्या झाली. कन्या कसली फोफाट आहे? तुरुंगात जाते म्हणे, तुरुंगात.